आपण पाहत आहात जत मराठी न्यूज. जतमध्ये प्राणी संग्रहालय उभारणीला वेग. मुख्य वन संरक्षकांकडून प्रस्तावित स्थळाची पाहणी. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना. धार्मिक पर्यटन विकासालाही चालना. जत तालुक्यात प्रस्तावित प्राणी संग्रहालयाच्या उभारणीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून मुख्य वन संरक्षक कोल्हापूर श्रीमती लक्ष्मी मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत आज प्रस्तावित स्थळाची पाहणी करण्यात आली. यावेळी प्राणी संग्रहालयाच्या उभारणीसाठी आवश्यक असलेल्या विविध तांत्रिक व प्रशासकीय बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण सेंट्रल यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व प्रस्ताव तातडीने तयार करून नागपूर मार्गे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. याच बैठकीत जत तालुक्यातील धार्मिक पर्यटनाला चालना देणाऱ्या विविध विकास कामांचाही आढावा घेण्यात आला. श्री अंबामाता मंदिर जत, संगतीर्थ मंदिर वळसंग, श्री महालक्ष्मी मंदिर गिरगाव, खंडोबा उर्फ म्हातारा मंदिर कुलाळवाडी तसेच मरगुबाई मंदिर मोठेवाडी या धार्मिक स्थळाच्या विकास आराखड्याबाबत चर्चा करण्यात आली. संबंधित सर्व विकास प्रस्ताव जुलै अखेरपर्यंत तयार करून सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. या पाहणी व बैठकीस उपवन संरक्षक श्री सागर गवते, सहाय्यक वन संरक्षक श्री कांबळे, तालुका वन परिक्षेत्र अधिकारी श्री निखिल पाटील तसेच सल्लागार श्री आकाश जगताप उपस्थित होते. जत तालुक्याच्या पर्यटन, पर्यावरण संवर्धन आणि धार्मिक पर्यटन विकासाला नवी दिशा देणारे हे प्रकल्प लवकरात लवकर प्रत्यक्षात यावेत यासाठी प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही वेगाने सुरू असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. प्रस्तावित पाणी संग्रहालयामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळण्याबरोबरच स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.